मग म्हणूनसाठी आपण काय केलं पाहिजे, हे बॅलेट पेपरच्याच माध्यमातून, कारण हे EVMचे घोटाळे होण्यापेक्षा बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान केलं पाहिजे. भाइयों बहनों, अरे दुनिया के पढ़े लिखे देश भी जब चुनाव होता है ना, तो बैलेट पेपर पर नाम पढ़ करके फिर थप्पा मारते हैं आज भी. अपराधपर होऊ शकत नाही म्हणतात, मग परिणाम कोणाचे आहेत? मागच्या वेळेस तर झालेलंच आहे, एकाला मत दिले तर बाकीच्या सगळ्यांनाच एकच याला मतदान झालेलं आहे, मग ह्याकच झालं असेल ना. आप नोटा पे डालो मैं ही जीतूंगा, आप गाड़ी पे कार पे डालो मैं ही जीतूंगा, आप हाथ पे डालो जीतेगा तो कमली. मग हे घोटाळाच आहे ना, EVMचा घोटाळा असल्यामुळं की आता मी जर उभी राहिली तर माझ्या घरातले 4 लोक मला मतदान करतीलच ना. मग हे घोटाळा झाल्यामुळं तर मला एकही मतदान पडलेलं नाही. जब बात आती है काउंटिंग की, तो ऐसे में ब्लूटूथ डिवाइस से जो चाहे वो नंबर हम मशीन के ऊपर दिखा सकते हैं और ऐसे में मैनिपुलेशन के बाद में वोट्स को चेंज कर सकते हैं. दूसरों लोकशाही महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमच्या मताची किंमत मीठ मिरची एवढी समजू नका, जेवढी तुमच्या आई आणि बहिणीची इज्जत आहे तेवढीच तुमच्या मताची इज्जत आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही पहिला राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, परंतु नंतर राजा हा मतदान पेटीतून जन्माला येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा अधिकार दिलेला आहे की जो राष्ट्रपतीच्या एका मताचं जेवढं मूल्य आहे तेवढंच देशातल्या शेवटच्या माणसाच्या मताचं मूल्य आहे. अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्र, तिथल्या ज्या महिला वर्ग होत्या त्या महिलांनासुद्धा मतदानासाठी 10 वर्ष लढावं लागलं, परंतु आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हे आपसूक मिळालेलं आहे आणि त्यामुळं लोकांना त्याची किंमत वाटत नाही. पण खऱ्या अर्थाने आपण लोकशाहीचा पुरस्कार केलेला देश आहे आणि लोकशाहीचा पुरस्कार केलेली माणसं आहोत, म्हणूनसाठी लोकशाही पद्धतीनंच आपण मतदान केलं पाहिजे. कोणाच्याही कुठल्याही याला बळी पडू नये. पैशाला म्हणा, खाण्यापिण्याला म्हणा, जे काय प्रकार घडतात त्यावेळेस तर कुठल्याही आमिषाला बळी पडता कामा नये. सध्या आपण लोकसभा आणि विधानसभा जे आहे त्याच्याने आपण जनजागृती EVM मशीनची, EVM मशीनमध्ये 3 वापरतात, एक CU, बॅलेट युनिट आणि VVPAT. त्या संदर्भात आपण माहिती देतो हां की बाबा CU कंट्रोल युनिट हे ॲक्च्युली आपल्याकडे असतं, बॅलेट युनिट आणि VVPAT हे आपल्या कंपार्टमेंटमध्ये असतं. ज्यावेळेस तुम्ही मतदान करत जाता या 2 मशीन तुमच्या समोर असणार आहेत. या 2 मशीन समोर असल्यानंतर ज्यावेळेस आम्ही बॅलेट पेपर सोडतो त्यावेळेस तुम्ही ज्या उमेदवाराला मत देता, तर हे डमी पत्रिका आहे, तर ज्या उमेदवाराला मतदान देताल तर तिथलं बटन, त्याचं नंबर, त्याचं नाव आणि त्याचं चिन्ह हे तुम्हाला इथं 7 सेकंदासाठी डिस्प्ले होणार आहे. आणि तुम्ही स्वतःचं इथं खात्री करायची की त्याचंच बटन लागलं आणि त्यालाच मतदान केलं का नाही, हे 7 सेकंद तुम्हाला दिसणार आहे. आणि ज्यावेळेस नंतर बीप आवाज येणार आहे तुमचं इथे मतदान संपेल. यानुसार आपण डेमो देतो. तर एक बॅलेट सोडले मी, तुम्हाला कोणतं खात्री करायची हां, तर तुम्ही 12 नंबर दाबलं, LLL हां, हे तुम्हाला इथे 7 सेकंदासाठी दिसणार आहे, बरोबर. 7 सेकंदात ती चिठ्ठी खाली पडते. आता सध्या मी तुम्हाला इथं दाखवू शकतो, पण इथं लॉक असणार सील. हां, आता ही चिठ्ठी परत द्या बरं, परत टाकाय इथे 13 आली, ते बघितलं तुम्ही. अशी स्लिप पडणार आणि ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस आपण 10% मशीन्स हे दोन्ही टॅली करतो. म्हणजे बूथ जेवढे असतील, पुणे कॅन्टोन्मेंटला जर 274, 278 बूथ आहेत, म्हणजे 27 मशीन्स आपण हे दोन्ही टॅली करतो. VVPAT आणि CU या दोघांची टॅली होते मतांची, असं राहतं. एकदा बॅलेट तुम्ही एकच बटन दाबलं, एकदाच परत 2-3 दाबलं तरी एकच पहिले जे दाबाल त्याचाच होते. हां, आणि जे बटन दाबाल तेच इथं स्क्रीनवर दिसणार. म्हणजे तुम्ही आता परत दाबा, एकदा दाबलं की तुम्हाला दुसरं दाबलं पहिलं तुम्ही दाबले ना तेच इथं दिसणार. 7 सेकंद झाले की ते कट आणि डब्यात जे काही
EVMचं प्रदर्शन बघितलेलं आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधीक्षक यांच्यातर्फे आपण या ठिकाणी EVM यंत्रणेने आपल्या मताचं बुलेटप्रूफ कवच आहे आणि EVMबद्दल माहिती दिलेली आहे. तर ह्या EVMबद्दल अनेक जणांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. आपण बघू शकता, एक मिनटं, आपण बघू शकता या ठिकाणी अनेक जणांनी मत व्यक्त केलेले आहे. EVMच्या बाबतीत या ठिकाणी रजिस्टर ठेवलेलं आहे आणि त्या रजिस्टरवरती सही करून प्रत्येकाने आपलं नाव, मोबाईल नंबर आणि अभिप्राय व्यक्त केलेला आहे. तर आपण या ठिकाणी ताईंचा अभिप्राय घेऊया की EVMबद्दल त्यांचा काय अभिप्राय आहे आणि EVM मशीन जो डेमो आपण बघितला आहे त्या EVM मशीनवर आपले काय अभिप्राय आहे? जय भीम, जय भारत, जय संविधान. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर गेली 5 वर्ष जे आपण भोगतो आहोत हे सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. पण हे सगळं बघत असताना आपण स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला गेल्या वर्षी आणि आत्ता आपल्या शतकोत्तर आपल्या वाटचाल चालू असताना इथला सर्वसामान्य माणूस जगता जगता मरतो आणि मारता मारता जगताना दिसून येत आहे. हे सगळं बघत असताना आपण आत्ता जर एवढं सगळ्या सुखसुविधांनी जर उपलब्ध असतो तर चौकामध्ये काही लेकरं भिका मागत उभं राहिले नसते किंवा जे बस स्टॉप आहेत त्याच्यावर लोकांनी स्वयंपाक करून खाल्ला नसता. म्हणजे की जे आहे की मशीनद्वारे जे आता लोकसभेची निवडणूक येणार आहे आणि जे काही मतदाता त्याच्यावर मत देणार आहे ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे समजावून की बाबा हे बरोबर तुम्हाला हे बरोबर तुम्ही ज्या नंबरचं, समजा फॉर एक्झाम्पल 9 नंबरचं जर बटन दाबलं तर बरोबर 9 नंबरची चिठ्ठी त्याच्यामध्ये पडणार आहे. त्यानुसार त्याचं ते ताळेबंद करणार आहेत की किती झालेलं आहे तर त्यानुसार किती मतदान झालेलं आहे. परंतु आपला जो मतदार आहे, जो मतदाता आहे तो अजूनही अशिक्षित आहे. कारण तरुण वर्ग जरी शिकलेला असला तरी तरुण वर्गाला याचं काही घेणं देणं नाही. आत्ताच्या राजकीय सत्तेचं किंवा मतदान केलंच पाहिजे अशातला तरुण वर्ग नाही आहे. म्हणजे काय तर मतदाता अशिक्षित आहे, अडाणी आहे, त्याला काही समजत नाही आणि मग अशा वेळेस जर तो मतदाता तिथं जाणार आहे आणि त्याला ते कळत नाही आहे. कुठं आपल्याला एक श्रद्धेनुसार म्हणा, काही त्यांच्या ज्या पूर्वग्रह काही दोष असतात त्याच्यानुसार त्यांना तेवढं हे नाही कळत की बाबा वरती गेल्यानंतर आपण निदान कोणाला मत देतो आहे, त्याचा उपयोग काय होणार आहे, तो जो उमेदवार आहे तो किती चांगला आहे, किती वाईट आहे, किती भ्रष्टाचारी आहे, खरंच तो जनतेसाठी योगदान देणार आहेत का, जनतेला बघणार आहेत का किंवा आपल्याला त्याचा काही उपयोग होणार आहे का, हे सगळं त्या मतदात्याला ज्ञात पाहिजे. त्याला समाजाचा अभ्यास पाहिजे, तेव्हा त्याला कळणार आहे. कारण हे जे आत्तापर्यंत झालेले ते सांगीवांगीने होतं आणि म्हणूनसाठी त्याला खऱ्या अर्थाने त्याला जे पाहिजे, जो उमेदवार पाहिजे तो उमेदवार निवडून आणण्यासाठी हा बॅलेट पेपरचाच खरं तर उपयोग केला गेला पाहिजे. अशा मशीनद्वारे जर आपण हे करत असू, माहीत नाही पुढे काय होतं आणि कोणाला किती मत, एकाला जरी मत दिलं तर ते जर दुसऱ्यालाच मागच्या वेळेसारखं जर गेलं तर त्यामुळं पुन्हा ही जनसामान्य जनता आहे. कारण शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, कामाचं कंत्राटीकरण चाललेलं आहे. एवढ्या शाळा 62,000 शाळांचं बाजारीकरण म्हणजे खाजगी करण्यासाठी दिल्या जाणार आहेत. म्हणजे आरक्षण संपुष्टात आलेलं आहे आणि मग जे काही इथला जो मागासवर्ग होता, म्हणजे की आमच्या मागासवर्गीय लोकांचं या अगोदरही काय झालेलं आहे, म्हणजे आमच्या मागासवर्गीय लोकांचं शोषणच झालेलं आहे आणि इथून पुढं फक्त शोषणच होणार आहे. शोषणाची फक्त पद्धत बदललेली आहे, शोषण संपलेलं नाही आहे आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं बॅलेट पेपरचाच वापर केला गेला पाहिजे असं मी माझं मत व्यक्त करते. बॅलेट पेपरनेच का मतदान झालं पाहिजे? कारण सरकारचं म्हणणं असं आहे की ही जी मशीन आहे या मशीनच्या माध्यमातून पेपरचा जो उपद्व्याप असतो, पेपरची पेपर खूप मोठ्या प्रमाणात लागतो आणि त्या पेपरची बचत व्हावी यासाठी या ठिकाणी बॅलेट पेपर आणलेला आहे आणि लवकरात लवकर निवडणूक म्हणजे हे केलं जातं. रिझल्ट पण त्वरित येतात, एका दिवसात रिझल्ट मिळतो असं सरकारचं म्हणणं आहे. तर वेळ वाचतो आणि इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून काय म्हणतात त्याला
लगेच रिझल्ट मिळतो, त्यासाठी हे केलेलं. तर त्याबद्दल तुमचं काय मत? बॅलेट पेपरवरच का की आता समजा मी अडाणी, मला काही लिहिता वाचता येत नाही, पण मला माहिती आहे की बाबा आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे, त्यानुसार बरोबर मी त्या चित्रासमोर शिक्का मारणार आहे. आणि म्हणूनसाठी ते मला कळणार आहे की नाही बाबा मी ह्या चित्रावर शिक्का मारला म्हणजे की ते झालं. आता कितीतरी वयोवृद्ध असतात की त्यांना ते कळत नाही, पटकन लक्षात येत नाही. कितीतरी आता हे केमिकल अँड फर्टिलायझर याच्या आपल्या वाढतं प्रदूषण याच्यामुळं लोकांना शुगर, BP, हार्टसारखे बरेचसे असे आजार आहेत. तासन तास रांगेत उभा राहिलेली लोकं असतात, बिगर पाण्याची ती लोकं उभी राहिलेली असतात. जेव्हा त्यांना ते तिथपर्यंत जातात तेव्हा कदाचित त्यांच्या डोळ्याला अंधारे आलेले असतात, त्यांना काही कळत नाही. आणि मग त्यावेळेस ते कसं तरी ते मतदान करणार बाजूला निघणार आहेत. आणि सरकार जर म्हणत असेल तर वेळ वाचत असेल तर ते किती दिवसामध्ये जरी लवकर जरी निर्णय झाला आणि लवकर जरी उमेदवार तुम्ही डिक्लेअर केला, पण तो निर्णय दिल्यानंतर तो उमेदवार 5 वर्ष माणसांना खेटा घालायला लावतो, त्याचं काय? अनेक प्रगत देश आहे, त्या प्रगत देशामध्ये बॅलेट पेपर वापरला जातो. जसं जपान असेल, जर्मनी असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अनेक देश आहे, अमेरिकेसारखे देश, इंग्लंडसारखे देश बॅलेट पेपर वापरतात, जे की टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे आहे. म्हणजे जगातले सर्वात टॉपचे देश आहेत, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक माध्यमं अतिशय उत्कृष्ट असतानासुद्धा बॅलेट पेपरचा वापर करतात, परंतु EVMचा वापर करत नाही. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण ते देश आहे ते प्रामाणिक आहेत. आपलं संविधान आहे विस्तृत असं, सगळ्या जगामध्ये आपलं एवढं आंतरराष्ट्रीय संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे, परंतु संविधानाच्या प्रत्येक कलमांची पायमल्ली होताना आपल्याला दिसते. मग एवढं जरी असलं तरी पण बाबासाहेबांनी एवढ्या सेवा सुविधा म्हणजे न्याय, बंधुता, स्वातंत्र्य हे संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं हुकुमशाही चाललेली. आणि म्हणूनसाठी दुसऱ्या देशामध्ये आपण जर बघायला गेलं, इंग्लंडसारखा जे देश आहे त्या देशामध्ये फक्त 7 कलमाची अलिखित राज्यघटना आहे, परंतु तिथलं जे वातावरण आहे ते वेगळे. आपल्याकडे सगळे नियम आहेत, तेवढे संविधानाच्या माध्यमातून सगळं आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्या माणसाला संविधानिक न्याय मिळतो का? तर नाही मिळत. आणि मग म्हणूनसाठी आपण काय केलं पाहिजे, हे बॅलेट पेपरच्याच माध्यमातून, कारण हे EVMचे घोटाळे होण्यापेक्षा बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान केलं पाहिजे. असं म्हटलं जातं सरकारकडून किंवा इलेक्शन कमिशनकडून की EVM मशीन हॅक होऊ शकत नाही. तर यावर आपलं काय मत आहे? कारण आपण बघितलं की जगातल्या सगळ्यात सुरक्षित असं तंत्रज्ञान लोकांनी हॅक केलेलं आहे, लोकांनी चोरलेलं आहे, लोकांनी पळवलेलं आहे, परंतु इलेक्शन कमिशनचा दावा आहे की हे मशीन हॅक होऊच शकत नाही, ह्याच्यामध्ये अफरातफर होऊच शकत नाही. तर याबद्दल तुमचं काय मत? अफरातफर होऊ शकत नाही म्हणतात, मग परिणाम कोणाचे आहेत? मागच्या वेळेस तर झालेलंच आहे, एकाला मत दिले तर बाकीच्या सगळ्यांनाच एकच याला मतदान झालेलं आहे, मग हॅकच झालं असेल ना. आपण बघितलं की जे उमेदवार आहेत त्यांच्या परिवाराचे तर जाऊ द्या, परंतु त्यांचं स्वतःचं मत EVMच्या माध्यमातून त्यांना मिळालं नाही, अशा हजारो तक्रारी आहेत. याबद्दल तुमचं काय मत? मग हे घोटाळाच आहे ना, EVMचा घोटाळा असल्यामुळं की आता मी जर उभी राहिली तर माझ्या घरातले 4 लोक मला मतदान करतीलच ना. मग हे घोटाळा झाल्यामुळं तर मला एकही मतदान पडलेलं नाही. मग तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं माध्यम आहे, लोकशाहीबरोबर कुठल्याही प्रकारचा कुठलाही म्हणजे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता राजा आहे, आणि ह्या लोकशाहीला पैशाच्या मोलातून किंवा बॅलेट पेपर किंवा EVM मशीनच्या मोलातून तोललं जाणार नाही. भले का निवडणुका पुन्हा घ्यावे लागले तरी चालेल. ह्यामध्ये पैशाचा काही हे नाही आहे, पैशाचा विषय येत नाही, कारण पैशापेक्षा लोकशाही खूप महत्त्वाची आहे. तर काय वाटतं तुम्हाला, पैशापेक्षा किंवा टेक्नॉलॉजीपेक्षा लोकशाही महत्त्वाची आहे का? लोकशाही महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमच्या मताची किंमत मीठ मिरची एवढी समजू नका, जेवढी तुमच्या आई आणि बहिणीची इज्जत आहे तेवढीच तुमच्या मताची इज्जत आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही पहिला राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, परंतु नंतर राजा हा मतदान पेटीतून जन्माला येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा अधिकार दिलेला आहे की जो राष्ट्रपतीला
राष्ट्रपतीच्या एका मताचं जेवढं मूल्य आहे तेवढंच देशातल्या शेवटच्या माणसाच्या मताचं मूल्य आहे. अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्र, तिथल्या ज्या महिला वर्ग होत्या त्या महिलांनासुद्धा मतदानासाठी 10 वर्ष लढावं लागलं, परंतु आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हे आपसूक मिळालेलं आहे आणि त्यामुळं लोकांना त्याची किंमत वाटत नाही. पण खऱ्या अर्थाने आपण लोकशाहीचा पुरस्कार केलेला देश आहे आणि लोकशाहीचा पुरस्कार केलेली माणसं आहोत, म्हणूनसाठी लोकशाही पद्धतीनंच आपण मतदान केलं पाहिजे. कोणाच्याही कुठल्याही याला बळी पडू नये. पैशाला म्हणा, खाण्यापिण्याला म्हणा, जे जे काय प्रकार घडतात त्यावेळेस तर कुठल्याही आमिषाला बळी पडता कामा नये. धन्यवाद. थँक्यू.